नमस्कार विद्यार्थी मित्रो, आरंभ एमपीएससी अकादमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रो, आज आपला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. पॉलिटीच्या लेक्चर सिरीज मध्ये अतिशय महत्त्व असलेला हा जो पोर्शन आहे, ज्याला आपण उद्देशिका या नावाने ओळखतो, तो आज आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. याच्यावर आयोगाने जवळजवळ 8 ते 9 प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत आणि गेल्या काही वर्षांमध्ये याच्यावरती जास्त प्रश्न आलेले नाही. गेल्या काही वर्षांमध्ये आयोगाने कंबाईन परीक्षेला जरी यावरती प्रश्न विचारले नाही, पण तरीही या टॉपिकचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मित्रो, आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त सिलेबस कव्हर करायचा आहे, त्यामुळे संकल्पना आणि फॅक्ट ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत त्याचा सुवर्ण मध्य साधून आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त देण्याचा मी प्रयत्न करत आहे. आपण हा व्हिडिओ बघू. लवकरात लवकर आपण हे फॅक्ट्स आपल्या कशा ध्यानात राहतील आणि यातील संकल्पना ते शेवटपर्यंत आपल्या कशा ध्यानात राहतील याचा सुद्धा आपण या ठिकाणी प्रयत्न करू. तर आपण आधी आपली जी उद्देशिका आहे त्याचं वाचन करू. बघा, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आज आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. विद्यार्थी मित्रो, याच्यामध्ये काही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत की ज्या ठिकाणी आपण सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य ह्या ज्या संकल्पना, याला आपल्या संविधानाचं, या संकल्पनेला आपल्या संविधानाचे स्वरूप असे म्हणतात. भारताचे लोक हे आपल्या संविधानाचे स्त्रोत आहेत. त्यानंतर न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहेत. या आपण पुढे, म्हणजे हे मी आपल्याला थोडक्यात सांगितलं, हे आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. तर चला मित्रो, आता आपण उद्देशिकेला सुरुवात करू. 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेत मांडला गेला. 22 जानेवारी 1947 ला तो स्वीकारला गेला. मी आपल्याला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 9 डिसेंबरला संविधान सभेची पहिली सभा भरली. यानुसार 13 डिसेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेत मांडला. संविधान सभेत मांडलेला हा उद्दिष्टांचा ठराव, ज्यामध्ये आपल्या संविधानाचे उद्देश आणि आपलं संविधान कशा पद्धतीने असणार आहे त्या संबंधी काही बाबी दिलेल्या होत्या. याची व्यवस्थित रचना करून आपल्या संविधानाची उद्देशिका तयार करण्यात आली. हा जो ठराव 13 डिसेंबर 1946 ला मांडला होता, त्याला 22 जानेवारी 1947 ला संविधान सभेने मान्यता दिली. बघा, 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांच्या ठरावाला 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेत मांडण्यात आला आणि 22 जानेवारीला त्याला स्वीकारले गेले. यावरूनच आपल्या संविधानाची उद्देशपत्रिका तयार करण्यात आली. या संविधानाचे जी उद्देशपत्रिका आहे, या उद्देशपत्रिकेतून आपल्या संविधानाचा जो उद्देश आहे तो उद्देश आपणास माहीत पडतो, ज्याला आपण असं म्हणू शकतो की समरी. आपल्या संविधानामध्ये काय काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय साध्य करायचं आहे या सर्व बाबी कुठे आढळतात, तर त्या उद्देश पत्रिकेमध्ये आढळतात. त्यामुळे याला आपण सारांश सुद्धा म्हणू शकतो. उद्देश पत्रिका
ही जी संकल्पना आहे ही आपण USA म्हणजेच अमेरिकेच्या संविधानातून घेतली आहे. तर संविधान उद्देश पत्रिकेमध्ये जी काही भाषा दिलेली आहे ती भाषा आपण ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेतलेली आहे. म्हणजे आता आपण जी उद्देश पत्रिका वाचली ती जी भाषा आहे ती भाषा आपण ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेतली. तर ही जी उद्देश पत्रिका असण्याची जी संकल्पना आहे ही संकल्पना आपण अमेरिकेच्या संविधानातून घेतलेली आहे. संविधानातून पुढील बाबी स्पष्ट होतात. आता मी आपल्याला वर ज्याप्रमाणे वाचून दाखवलं त्याचप्रमाणे आहे त्या बाबी की आपल्या संविधानातून नेमकं काय स्पष्ट होते. सर्वात पहिले स्पष्ट होते अधिकाराचा स्रोत. अधिकाराचा स्रोत म्हणजे सुरुवातीला आपण वाचलं की आम्ही भारताचे लोक, आम्ही जे भारताचे लोक आहे, आम्ही कोण आहे, सार्वभौम आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे, गणराज्य आहे. आणि आम्हाला काय साध्य करायचं आहे, आमचं उद्दिष्ट काय, तर आम्हाला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टी मिळवायच्या आहेत. त्यासाठी आम्ही हे संविधान स्वतःला अंगीकृत करून घेतलं. कधी करून घेतलं तर 26 नोव्हेंबर 1949ला. हे संपूर्ण संविधानाची ज्या वेळेला आपण उद्देश पत्रिका वाचतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट समजते की भारतीय जनताच हे स्वतः अंगीकृत करत आहे, अधिनियमित करत आहे, स्वतःवर अर्पण करत आहे. म्हणजे संविधानाचा सगळ्यात मोठा स्रोत, जो अधिकाराचा सर्वात मोठा स्रोत आहे तो कोण आहे, तर ती भारताची जनता आहे. मग या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, अधिकारांचे स्रोत म्हणजे कशाचा अधिकार, तर भारतीय संविधानाचा जो अधिकाराचा स्रोत आहे तो कोण आहे, तर भारतीय जनता आहे. भारतीय जनता म्हणजे कोण, तुम्ही, मी, आपण सर्व भारतातील जे काही नागरिक आहेत, सिटीजन, ते सर्व लोक भारतीय संविधानाचे स्रोत आहेत अधिकारांचे. त्यानंतर आपलं स्वरूप कसं आहे, आपल्या संविधानाचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला या ठिकाणी समजते. स्वरूपामध्ये आपण काय बघतो, तर आपण सार्वभौम आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे आणि गणराज्य आहे. यामध्ये समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे जे दोन शब्द आहेत हे आपण 42वी घटना दुरुस्ती 1976ला समाविष्ट केले. आपण तसे 3 शब्द समाविष्ट केले, पण स्वरूपामध्ये 2 शब्द समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे आपण नंतरच्या काळामध्ये ऍड केले. आणि त्या व्यतिरिक्त सार्वभौम, लोकशाही, गणराज्य हे जे 3 शब्द आहेत हे ऑलरेडी संविधान सभेने जी उद्देश पत्रिका स्वीकारली होती त्यामध्ये समाविष्ट होते. आता आपले उद्दिष्ट काय, आपल्याला काय साध्य करायचं आहे. आपण म्हणतो ना माझ्या जीवनातलं हे उद्दिष्ट आहे, तर काय आहे, मग आपल्या संविधानाचं काय उद्दिष्ट आहे, आपल्या संविधानाला काय साध्य करायचं आहे, तर आपल्या संविधानाला न्याय साध्य करायचा आहे, स्वतंत्र साध्य करायचं आहे, समता साध्य करायची आहे आणि बंधुत्व साध्य करायचं आहे. ते पुढच्या पेजवर आहे. आणि न्याय कसा न्याय पाहिजे, तर सामाजिक न्याय द्यायचा आहे, आर्थिक न्याय द्यायचा आहे आणि राजकीय न्याय द्यायचा आहे. स्वतंत्र द्यायचं आहे प्रत्येक व्यक्तीला, तर ते स्वतंत्र कसं आहे, ज्यामध्ये विचार आहे, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वतःला व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, विश्वास ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे, श्रद्धा ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे आणि उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे. या संविधानामध्ये अजून एक उद्दिष्ट आहे ते म्हणजे समता. आणि ही समता कशी आहे, ही प्रतिष्ठा व संधीची समता आहे. समता कशी आहे, समानता कशी आहे, तर प्रतिष्ठा व संधीची समानता आपल्या संविधानाने आपलं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. पुढे बघा, आपल्याला परत एक गोष्ट दिलेली आहे, बंधुत्व. आपलं परत एक चौथं उद्दिष्ट आहे बंधुत्व. बंधुता हे काय, तर व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता. व्यक्तीची प्रतिष्ठा आपल्या संविधानातील कलम 21 काय, लाईफ विथ डिग्निटी. तर त्या व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता. व्यक्तीला प्रतिष्ठा पण आहे आणि राष्ट्राला एकता आणि एकात्मता सुद्धा मिळवणं हे स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे. तशी बंधुता आपल्याला निर्माण करायची आहे. या बाबी आपल्याला उद्दिष्टांमध्ये दिलेल्या आहेत. आपल्याला भारतीय संविधानाचे अधिकार स्रोत कोण आहे, तर भारतीय जनता आहे. त्यानंतर आपलं स्वरूप कसं आहे, तर 5 प्रकारचं आहे, ज्यामध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. आपले उद्दिष्ट काय आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आणि आपण हे संविधान कधी अधिनियमित केलं, कधी पारित केलं, तर 26 नोव्हेंबर 1949ला पारित केलं. ज्याची डेट, ज्याची दिनांक, ज्याची तारीख आपल्या उद्देश पत्रिकेमध्येच दिलेली आहे.
या संविधान सभेने आपल्या संविधानाचा अंमल कधीपासून होईल असं सांगितलं, तर त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 या दिवशी होणार. 26 जानेवारी 1950 याच दिवशी का होणार, तर रावी नदी काठी लाहोर येथे अधिवेशन भरलं आणि ज्या ठिकाणी आपण पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता, पहिल्यांदा आपण स्वातंत्र्य दिवस साजरा केला होता, तो 26 जानेवारी हा दिवस होता. त्यामुळे हा दिवस आपण अंमलबजावणी करण्यासाठी घेतलेला आहे. आता आपण या गोष्टी आपण बघितल्या की संविधानामध्ये आपल्याला उद्देश पत्रिकेमध्ये काय दिलंय. आता एक ही जी संकल्पना आहे, अधिकारांचा स्रोत काय, सार्वभौम काय, समाजवाद काय, न्याय काय, बंधुत्व काय, समता काय, लोकशाही गणराज्य काय, या संपूर्ण बाबी एक टर्म आपण या ठिकाणी समजून घेऊया की ज्याच्या मागे काय काय अर्थ आहे. याचा अर्थ काढला तर खूप ब्रॉड आहे, खूप विशाल आहे, खूप मोठा आहे. पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही लिमिट्स आहेत. आपण काही पर्टिक्युलर त्याचा अभ्यास करू शकतो. जेवढं आपल्याला म्हणजे एमपीएससीचा अभ्यास करत असताना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना काय महत्वाचं आहे, तर तुमच्या दिमागामध्ये कुठल्याही गोष्टीची एक सामान्य किंवा जनरल माहिती असावी. त्यासाठी आपल्याला या उद्देश पत्रिकेचा किंवा पूर्ण आपला जो सिलेबस आहे त्याचा अभ्यास करायचा असतो. आता पुढे जे काही संकल्पना आहेत 9-10, त्या प्रत्येक संकल्पना आपण ध्यानात ठेवली पाहिजे, कारण आयोग याच्यावरती प्रश्न विचारतो. आणि मित्रो, आपल्याला जर जीवनात सगळ्यात काही महत्वाचं असेल आपण जीवन जगताना, तर ते आपल्याला आपल्या संविधानाची माहिती असली पाहिजे, आपल्या मूलभूत अधिकारांची माहिती असली पाहिजे. आपल्या संविधानात काय अधिकार आहेत, काय हक्क आहेत आणि सरकारने आपल्याला काय दिलं पाहिजे, त्यासाठी मार्गदर्शक तत्व आहेत सरकारसाठी, या संपूर्ण बाबींची आपल्याला माहिती असली पाहिजे. तर चला आपण पहिला संकल्पना पाहू, सर्वोच्च शक्ती. ज्याला सर्वोच्च शक्ती म्हणतात असं काय आहे? संविधान देशातील लोकांना सर्वोच्च शक्ती देते. आपलं जे संविधान आहे, आपलं संविधान देशातील लोकांना सर्वोच्च शक्ती देते. कोण? लोक कोण? तर जनता. जे नागरिक आहे, त्या प्रत्येक नागरिक हा संविधानाच्या अधिकारांचा स्रोत आहे असं आपलं संविधान सांगते. प्रत्येक व्यक्तीमधून, प्रत्येक नागरिकामधून संविधानाला अधिकार भेटतात. संविधान प्रत्येक नागरिकाला अधिकार देतो. यामुळे लोकांचे प्रभुत्व निर्माण होते, ज्याला आपण सॉव्हरेन पॉप्युलॅरिटी म्हणतो. जे सर्वोच्च शक्ती म्हणजे अधिकारांचा स्रोत आपण ज्याला म्हणू शकतो सर्वात मोठा. हे मत कोणी मांडलं? रुसोनं मांडलं की लोकांना सर्वोच्च शक्ती संविधान सभा देते, संविधान देत असते. यामुळे लोकांना प्रभुत्व निर्माण होत असते असं मत रुसोने मांडलं. संविधान अंगीकृत, आता आपण बघितलं की कधी अंगीकृत केलं? संविधान अंगीकृत, अधिनियमित व आत्मार्पित करण्याचं काम सुद्धा जनतेने केलं. मी आपल्याला सांगितलं की प्रत्येक गोष्ट जनतेसाठी आहे, प्रत्येक गोष्ट जनतेने केली आणि प्रत्येक येणारं जे काही भविष्य आहे, भविष्यामध्ये सर्व गोष्टी हे जनतेसाठी आणि जनतेनेच केलेल्या असतील. आणि असे अधिकाराची शक्ती, अधिकाराचे स्रोत ही भारतीय जनता आहे. संविधान जनतेने स्वतःलाच आत्मार्पित केलेले आहे. जनता हीच अधिकारांचा सर्वोच्च स्रोत आहे. त्यांनी संविधान स्वतःला आत्मार्पित केलेलं आहे. मित्रो, ही बाब आपण या अगोदर बघितलेलीच आहे की सर्वोच्च शक्ती ही जनताच आहे. जनतेने हे संविधान आत्मार्पित केलं, अंगीकृत केलं आणि अधिनियमित केलं. आपण ही संकल्पना थोडक्यात समजून घेतली. जर मित्रो तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहिलं पाहिजे, ज्यावर मी अजून पुढच्या जर समजा मला कमेंट दिसली आणि मी पुढचा व्हिडिओ बनवत असेल तर त्यामध्ये मी तुमचा जो डाऊट आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. दुसरी संकल्पना आहे सार्वभौम. भारत देश सार्वभौम देश आहे. भारत देश कसा आहे? सार्वभौम आहे. आपल्या देशावर परकीय देशाचे कुठल्याही प्रकारे नियंत्रण नाही. आपल्यावरती कोणाचेच नियंत्रण नाही. कुठल्या देशाचा आपल्या निर्णय प्रक्रियेवर दबाव नाही. आपल्याला कोणताच देश असं म्हणू शकत नाही की तुम्ही आमच्यावर म्हणजे आमच्या मताप्रमाणे किंवा आमच्याप्रमाणे निर्णय घ्यावा. आपल्याला माहित आहे की अमेरिका नेहमीच हे करत असते की प्रत्येक देशाला ते दबाव आणण्याचं काम करत असते. पण भारतावर ही अशी कुठलीच गोष्ट बाध्य नाही. आणि आपल्याला माहित आहे की नुकताच भारतावर एवढ्या आयात शुल्क लागले, पण तरी भारत अमेरिकेसमोर झुकला नाही. काय झुकला नाही? अमेरिका जरी बलाढ्य देश असला, जरी खूप मोठी इकॉनॉमी असला, जरी
त्याचा डॉलर जगात सर्वात मजबूत असला आणि त्याच्यात व्यापार जरी चालत असला तरी भारत त्यांच्या पुढे झुकला नाही. त्यांच्या काही ज्या अटी होत्या त्या मान्य केल्या नाही. यामुळे भारतावर किंवा भारताने जो काही रशियाशी कच्चं तेल आयात केलं होतं त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी लागू झाल्या. पण भारत या ठिकाणी वाटलं असतं तर जर भारत जर अमेरिकेप्रमाणे वागला असता तर आपण असं म्हटलं असतं की आपल्या देशाचं सार्वभौमत्व धोक्यात आहे. कारण आपण प्रत्येक निर्णय हा आंतरराष्ट्रीय बाबीला धरूनच घेत असतो किंवा अमेरिकेसारख्या देशाला आपण घाबरून हा निर्णय घेतो. मित्र, आज ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये, जागतिकीकरणाच्या काळामध्ये सार्वभौमत्व असं पर्टिक्युलर काही राहिलं नाही. पण प्रत्येक देश हा आंतरराष्ट्रीय आपल्या देशाला किंवा आपल्याकडे डॉलर यावा, आपलं अर्थव्यवस्था विकसित व्हावी म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करूनच आपला कोणताही देश हा निर्णय घेत असतो. मग त्यामुळे सार्वभौमत्व नाहीच असं नाही. आपण जरी म्हटलं की आपण आंतरराष्ट्रीय पातळीचा अभ्यास करूनच निर्णय घेतो, पण ते आपल्यावर आहे की आपण नेमका काय निर्णय घेतला पाहिजे. जरी आपण आंतरराष्ट्रीय पातळीचा अभ्यास केला तरी कुठलाही देश आपल्यावर बाध्य नाही की तुम्ही अशा पद्धतीने वागा. कुठल्याच देशाचं आपल्यावर बंधन नाही की तुम्ही ह्या पद्धतीने निर्णय घ्या. आपण पूर्णतः स्वतंत्र आहोत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यासाठी. आंतरिक व बाह्य संबंधासाठी भारत देश पूर्णतः मुक्त असेल. राज्य पूर्ण होण्यासाठी काही बाबी लागतात, ज्यामध्ये भूभाग, लोकसंख्या, सरकार आणि भूभाग, लोकसंख्या, सरकार आणि सार्वभौमत्व. मित्र, इथं सार्वभौमत्व हा शब्द ऍड व्हायचा राहिला. इथं आपण सार्वभौमत्व लिहू. सार्वभौमत्व या चार गोष्टी जेव्हा मिळतात त्यावेळेला देश तयार होत असतो, राज्य तयार होत असतो. मित्र, पॉलिटिक्सचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपण राज्य हा शब्द देशासाठी वापरत असतो. तर एखादा भूभाग असेल, एखादी जमीन असेल म्हणजे भारतासारखा देश आहे ज्याची जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी, गुजरात ते मिझोराम अशी एक भूभाग आहे, ज्यावर तुम्ही, मी, आपण सर्व लोकसंख्या आहे. आपल्यावर शासन करण्यासाठी सरकार आहे. सरकार ते कुठल्याही पक्षात असू शकते. ते सरकार असं म्हणजे बीजेपी किंवा काँग्रेस असं सरकार नाही, तर आपल्यावरती आपल्याला गव्हर्न करण्यासाठी एक सरकार असते. त्यामध्ये कोणीही सत्तेत येणार आणि सरकार शासन करणार. आणि हे एक सार्वभौमत्व असते की आपण निर्णय घेण्यासाठी कुणालाही बाध्य नसतो. हे संपूर्ण ज्या वेळेला मिळते, ज्या वेळेला सार्वभौमत्व प्राप्त होते, भूभाग, विभागावरची लोकसंख्या आणि त्याच्यावरचं सरकार यांना ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवर सार्वभौमत्व प्राप्त होते, त्यावेळेला ज्या वेळेला त्याला सार्वभौमत्व प्राप्त होते त्यावेळेला तो देश म्हणून तयार होत असतो. ज्या वेळेला म्हणजे आपल्याला माहित आहे की भारतावर ज्या वेळेला इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेला आपण सार्वभौम नव्हतो. कारण इंग्रज आपला निर्णय घेत होते आणि ते त्यांच्या पद्धतीने निर्णय घेत होते. कारण भारतीय स्वतः निर्णय घेऊ शकत नव्हते. ज्या वेळेला त्या देशाचा नागरिक, त्या देशातील सरकार स्वतः निर्णय घेत असते त्यावेळेला सार्वभौमत्व प्राप्त होत असते. आणि 1947 पर्यंत जो 1947चा कायदा होता तिथपर्यंत आपण सार्वभौम नव्हतो. आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्यत्व मिळाल्याने सार्वभौमत्व जात नाही. सहमतीने ते मिळवू किंवा सोडू शकतो. भारत ज्या वेळेला कॉमनवेल्थ म्हणजेच राष्ट्रकुलाचा सदस्य झाला त्यावेळेला भारतावर बरीच टीका झाली. पण नेहरूंनी त्यावर उत्तर दिलं की हे सदस्यत्व आम्ही जगाच्या तुलनेत स्वतःला टिकवण्यासाठी हे सदस्यत्व स्वीकारलेलं आहे आणि हे सदस्यत्व आम्ही कधीही स्वीकारू शकतो आणि कधीही सोडू शकतो. हे घेण्यासाठी आमच्यावर कोणी बाध्य नाही. पण मित्र, तुम्हाला माहित आहे की आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये ज्या वेळेला आपण सहभागी होतो त्यावेळेला आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरून विचार, विज्ञान तंत्रज्ञान आणि इतर गोष्टींचं जे काही मदत कार्य असते ते आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे कुठल्याही संस्थेमध्ये, कुठल्याही संघटनेमध्ये सहभागी होणं म्हणजेच देशाचं सार्वभौमत्व जाणं असं नाही. जागतिकीकरणाच्या काळात जसं मी आपल्याला सांगितलं की जागतिकीकरणामध्ये आज ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये कुठलाही देश हा सार्वभौम राहिलेला नाही. कारण त्याला आंतरराष्ट्रीय पातळीचा अभ्यास करूनच आपला निर्णय घ्यावा लागत असतो. पुढची संकल्पना आहे समाजवादी. समाजवादी ही संकल्पना मी आपल्याला सांगितलं की समाजवादी संकल्पना आणि धर्मनिरपेक्ष अखंडता अखंडता किंवा एकात्मता ह्याच्या तीन संकल्पना या आपण 42व्या दुरुस्तीने 1976 मध्ये स्वीकारल्या.
आता या समाजवादामध्ये आपण काय अभ्यासतो, तर भारताचा जो समाजवाद आहे तो स्वरूप विशिष्ट आहे. भारताचा समाजवाद हा स्वरूप विशिष्ट आहे, तो लोकशाही समाजवाद आहे. आता समाजवाद म्हणजे सोशलिझम नेमकं काय? आता आपल्याला माहिती आहे की कम्युनिस्ट विचारधारा, साम्यवादी, समाजवादी विचारधारा, समाजवादातूनच या संपूर्ण गोष्टीचा विकास झाला, ज्यामध्ये संपूर्ण संस्थेवर आर्थिक म्हणजे जे काही मार्केट आहे त्याच्यावर पूर्णतः आर्थिक संस्थांवर केवळ सरकारचं नियंत्रण असते. यामध्ये प्रायव्हेटला महत्व नसते. पण भारतामध्ये ही पद्धत थोडी वेगळी आहे. भारताने आपल्या पद्धतीने हा समाजवाद निर्माण केला, त्यामुळे त्याला लोकशाही समाजवाद म्हणतात आणि ज्याला आपण स्वरूप विशिष्ट म्हणू शकतो. या सर्व गोष्टीचं एक्सप्लेनेशन मी लिहून दिलेलंच आहे. जर तुम्हाला ह्या नोट्स लागत असतील तर तुम्ही नक्की सांगा, मी तुम्हाला ते टेलिग्रामवर शेअर करेन. ही आर्थिक बाब आहे. ही जे समाजवाद आहे ही कशी बाब आहे? ही आर्थिक बाब आहे, जी समानता, संसाधनांचे वितरण, शोषण यावर जोर देते. कशावर जोर देते? तर समानता प्रस्थापित करणे, संसाधनांचे वितरण केवळ एका भागामध्ये किंवा एका वर्गासाठी नसावे, तर संसाधनांचे वितरण हे सखोल व्हावे, शोषण करणारी व्यवस्था ही संपवावी, यासाठी समाजवाद आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की कार्ल मार्क्स यांनी ज्या पद्धतीचा समाजवाद निर्माण केलेला आहे त्याला युटोपिया म्हणून आपण म्हणू शकतो, की जे शक्य नाही आहे, पण तरी एक आदर्श व्यवस्था निर्माण करण्याची त्यांनी जी दिलेली संकल्पना आहे, जी फिलॉसॉफी आहे, जे तत्वज्ञान आहे, तेच म्हणजे एक प्रकारे समाजवाद आहे. आता समाजवाद हा प्रत्येक देशामध्ये आणि भांडवलवाद सुद्धा आजच्या काळामध्ये प्रत्येक देशामध्ये आहे. पण कुठलाच देश 100% समाजवादी, कुठलाच देश 100% भांडवलवादी नाही. कारण आजच्या काळामध्ये तसं जर असलं तर ती अर्थव्यवस्था पूर्णतः बंद तरी होते किंवा मग ते पूर्णतः उघडीत झाल्यावर त्याच्यावर सरकारचं नियंत्रण पाहिजे तसं राहत नाही. म्हणून प्रत्येक देश हा आपली जे व्यवस्था आहे, जी इकॉनॉमी आहे, त्याच्यावर मिक्स्ड म्हणून चालू असते. भारताने मिक्स म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, पण प्रत्येक देश कमी जास्त प्रमाणामध्ये हा मिश्रच आहे. मिश्र म्हणजे तो काही कदाचित तो जास्त प्रमाणात भांडवलवादी असू शकते किंवा जास्त प्रमाणात समाजवादी असू शकते. सरकारनेच उत्पादन करावे हे समाजवादाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. यामध्ये खाजगीकरणाला विरोध केला जात असतो. खाजगीकरणाला या ठिकाणी विरोध असतो. भारतात लोकशाही समाजवाद आहे, ज्यामध्ये पब्लिक आणि आता मी काय सांगितलं की समाजवादामध्ये प्रायव्हेटला महत्व नसते, खाजगीला महत्व नसते. पण भारतामध्ये आपण बघतो की समाजवादामध्ये खाजगीपणाला म्हणजे प्रायव्हेटला तसेच सरकारी म्हणजे पब्लिक या दोन्हीही बाबींना महत्व आहे. म्हणून भारताचा समाजवाद हा लोकशाहीवादी समाजवाद आहे, तो स्वरूप विशिष्ट समाजवाद आहे. भारतामध्ये प्रायव्हेट आणि पब्लिकचे सहअस्तित्व आढळते. निवडणुका, कायदे मंडळाच्या माध्यमातून आपल्या इथे समानता आणायची आहे. पण ती कशाच्या माध्यमातून? तर निवडणुका, आपण जे सरकार निवडून देतो, जे कायदे मंडळ कायदे करते, त्या माध्यमातून आपल्याला समानता निर्माण करायची आहे. असे असल्यामुळे आपण स्वरूप विशिष्ट समाजवादामध्ये समाविष्ट होतो. स्वरूप विशिष्ट समाजवाद यावर सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळे निकाल दिलेले आहेत. त्यामध्ये एक महत्वाचा निकाल या ठिकाणी सांगितलेला आहे, नाकारा खटला 1965चा, ज्यामध्ये आपल्याला स्वरूप विशिष्ट समाजवादाबद्दल माहिती भेटते. या ठिकाणी न्यायालय काय म्हणते की जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाला समानता मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असते, सरकार काम करत असते. आता पुढची जी संकल्पना आहे ती आहे धर्मनिरपेक्ष. ही संकल्पना सुद्धा आपण 42वी घटना दुरुस्ती 1976 ने समाविष्ट केलेली आहे. 1976 ला 42 घटना दुरुस्तीने आपण काय काय सहभागी करून घेतलं, तर समाजवाद, त्यानंतर आपण पुढची ही जी धर्मनिरपेक्षता ही जी संकल्पना आहे हे आपण आपल्या संविधानामध्ये समाविष्ट केली. धर्मनिरपेक्ष ही युरोपीय संकल्पना आहे. सेक्युलरिझम म्हणजे सेक्युलर धर्माला राजकारणापासून वेगळं करणे ही युरोपीय संकल्पना आहे. कारण युरोपमध्ये आपल्याला माहित आहे की युरोपमध्ये जे मिशनरी होते, जे काही चर्च होते, त्यांचं प्रभुत्व होतं
आणि जनतेला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते, संपूर्ण अधिकार हे चर्चच्या हातामध्ये होते आणि ते जे ठरवेल त्याचप्रमाणे कायदे वगैरे होत होते. पण ह्यामुळे हे देश मागे राहिले आणि ह्यामुळे काय झालं तर तेथील जनतेने किंवा तेथील प्रत्येक देशाची कंडिशन वेगळी वेगळी आहे. काही ठिकाणी जनतेने, काही ठिकाणी प्रशासकांनी स्वतः धर्माला राजकारणापासून वेगळं केलं. म्हणजे राजकारण हा धर्माचा भाग नाही, ती वेगळी गोष्ट आहे. हे ज्या वेळेला केल्या जाते त्यावेळेला सेक्युलर हा शब्द वापरला जातो, कारण धर्म हा राजकारणापासून वेगळा आहे हे या ठिकाणी सांगायचं असते. म्हणून हे युरोपात जन्माला आलेली संकल्पना असल्याने याला सेक्युलर हा जो शब्द आहे तो शब्द वापरला जातो. जे धर्मापासून देशाला दूर काम केले जाते, देशाला धर्मापासून दूर करण्याचं काम कोण करते, कुठं अशी माहिती मिळते तर ते धर्मनिरपेक्ष या शब्दामध्ये मिळते. यात तटस्थता, न्यूट्रल राहणे सुद्धा येते. म्हणजे कदाचित धर्म एकदम टाळणे किंवा नाकारणे असंच नाही, तर तुम्ही धर्माच्या बद्दल तटस्थ असणे हे सुद्धा धर्मनिरपेक्ष या संकल्पनेमध्ये येते. राज्य, कुठल्याही प्रकारचा देश हा दोन प्रकारचा असू शकतो. तो धर्मवादी असू शकते किंवा धर्मनिरपेक्ष असतो. तो धर्मवादी किंवा धर्मतांत्रिक असणे म्हणजे त्याने कुठल्या तरी एका धर्माला आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा एक धर्म म्हणून डिक्लेअर केलं असते. आपल्याला माहित आहे की अरेबियन कंट्री किंवा सेंट्रल एशियन कंट्री ह्या देशांनी स्वतःला इस्लामिक कंट्री घोषित केलेला आहे. श्रीलंका, म्यानमार आणि जे आपल्या साऊथ ईस्ट कंट्रीज आहेत ते सुद्धा बुद्धिस्ट कंट्री आहेत. काही देश म्हणजे आपल्याला माहित आहे की बरेच असे देश आहेत की ज्यांनी स्वतःला, कोणी ख्रिश्चन देश, कोणी ख्रिश्चन धर्म, कोणी मुस्लिम धर्म, कोणी बौद्ध धर्म, असे धर्म त्यांनी स्वतःप्रत लागू केलेले आहे. त्यामुळे ते धर्मापासून वेगळे झाले नाही, ते धर्मतांत्रिक देश आहेत. आणि काही देश हे धर्मनिरपेक्ष असतात. धर्मनिरपेक्ष म्हणजे आपल्याला माहित आहे आपला भारत देश धर्मनिरपेक्ष आहे, अमेरिका धर्मनिरपेक्ष आहे आणि हे जे युरोपियन कंट्रीज आहेत हे सुद्धा धर्मनिरपेक्ष आहेत. धर्मनिरपेक्ष राज्य याचे दोन प्रकार पडतात. धर्मनिरपेक्ष राज्याचे दोन प्रकार पडतात. यामध्ये सकारात्मक व नकारात्मक धर्मनिरपेक्षता येत असते. सकारात्मक धर्मनिरपेक्षता भारताची आहे, तर नकारात्मक धर्मनिरपेक्षता ही युरोपियन कंट्रीज म्हणजे युरोपियन देशाची आहे. कारण युरोपीय देश हे धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही, त्यामुळे ते नकारात्मक आहे. ते धर्माला कुठल्याही प्रकारे आपल्या देशाच्या व्यवस्थेमध्ये येऊ देत नाही. भारतातही त्याचप्रमाणे आहे, पण भारत देशामध्ये जो धर्म आहे त्या धर्माबद्दल कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही असं जरी म्हटलं असलं तरीही भारतामध्ये धर्मामध्ये हस्तक्षेप केलं जात असते आणि ते हस्तक्षेप आवश्यकतेनुसार म्हणजे त्याची गरज आहे किंवा सकारात्मक ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या दूर करण्यासाठी हे सकारात्मकपणा म्हणजे कुठलाही तो जो देश आहे तो हस्तक्षेप करत असतो धर्मामध्ये. पण जे युरोपीय देश आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप होत नाही. ते धर्माला देशापासून वेगळे ठेवतात. आपल्याला फ्रान्स देशाची कंडिशन माहिती आहे की तो किती जास्त लिबरल देश आहे की त्यामध्ये बुरखा सुद्धा मान्य नाही. रस्त्यावर तुम्हाला तुमचा जो धर्म पाळायचा तो घरामध्ये. आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की ठिकठिकाणी मंदिर, मस्जिद, जे काही आपले जे प्रार्थना गृह आहे त्या प्रत्येक आपल्याला रोडवर किंवा लोक आपल्याला ठिकठिकाणी त्यांची जे व्यक्त होण्याची भावना आहे ती व्यक्त होताना दिसतात धर्माप्रती. पण असं फ्रान्समध्ये किंवा युरोपीय कंट्रीमध्ये चालत नाही. आणि भारत कसं आहे, भारत सकारात्मक धर्मनिरपेक्षता, भारताने कुठलाही धर्म निवडलेला नाही आपला राष्ट्रधर्म म्हणून, राज्यधर्म म्हणून. पण भारत देश जो काही वाईट गोष्टी आहेत, वाईट चालीरीती आहेत, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी धर्मामध्ये हस्तक्षेप करतो. आपल्याला माहिती आहे की आपण अमरनाथ यात्रा असो किंवा हज यात्रा असो किंवा आता कुंभमेळा असो त्याचं आयोजन सरकारनेच केलं होतं. त्यानंतर काही ज्या वाईट चाली असतात, रीती असतात त्याला दूर करणे म्हणजे 3 तलाक सारख्या बाबी असो किंवा मग इतर काही बाबी असो किंवा आपल्याला काही अजून अशी उदाहरण सांगतात की कुठं मंदिरांमध्ये SC ST ना अधिकार नसतात किंवा महिलांना अधिकार नसतात जाण्याचे. त्यावेळेला सरकार स्वतःहून भूमिका घेऊन हस्तक्षेप करते. त्यामुळे भारतामध्ये जे
हस्तक्षेपाची भूमिका आहे, धर्मनिरपेक्षता आहे ते सकारात्मक आहे आणि भारत पॉझिटिव्ह बाबतीतच हस्तक्षेप करत असतो. भारतात कोणताच राज्यधर्म नाही, धर्मावरून कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही असं आपल्या संविधानात सांगितलेलं आहे आणि धर्मात कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप केला जाणार नाही. पण भारतामध्ये सकारात्मक हस्तक्षेप केला जाते आणि आवश्यकतेनुसारच तो हस्तक्षेप केला जाते. उगाच भारतामध्ये काही काम नाही म्हणून समाजात हस्तक्षेप असं काही काम होत नाही. आता आपण पुढची जी संकल्पना आहे ती बघू, लोकशाही. लोकशाहीचे दोन प्रकार पडतात, प्रत्यक्ष लोकशाही व अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये चार बाबी समाविष्ट होतात. लोकांचा प्रत्यक्ष सहभाग हा प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये असतो. जगात कुठे 100% लोकशाही आढळत नाही. 100% लोकशाही कुठंच जगामध्ये आढळत. मित्रांनो, सगळ्यात पहिले मी तर आपल्याला एक प्रश्न विचारतो की आपण कमेंट बॉक्स मध्ये सांगावे, जे अब्राहम लिंकनने लोकशाहीची व्याख्या दिलेली आहे ते आपण मराठीमध्ये कमेंट बॉक्स मध्ये लिहावे. अब्राहम लिंकनने लोकशाहीची जी व्याख्या दिलेली आहे ती मराठीमध्ये तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा. लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. लोकशाही आपण बघितलं, लोकशाही आपली जी लोकशाही आहे या लोकशाहीतला दोन भागात आपण विभाजित करतो, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन लोकशाहीचे प्रकार पाडतो. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काय होते तर लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. जगात कुठे 100% लोकशाही आढळत नाही. प्राचीन युनानमधील जे राज्य होते ज्याला पोलीस म्हणत होते हे त्याचे उदाहरण आहेत की ज्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही असे. लोकसंख्या व कायदे यांची या ठिकाणी कमी असते, त्याच ठिकाणी लोकसंख्या जिथलची कमी आहे, ज्या ठिकाणी कायद्यांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी ही जी लोकशाही आहे, कोणती लोकशाही तर प्रत्यक्ष लोकशाही, त्यावेळेला हे व्यवस्थित काम करते, चांगल्या पद्धतीने काम करते. मोठ्या देशांमध्ये मोठ्या लोकसंख्येसाठी ही व्यवस्था व्यवस्थित काम करत नाही. स्वित्झर्लंडमध्ये लोकशाही म्हणजे कोणती लोकशाही तर प्रत्यक्ष लोकशाही आढळत असते. यामध्ये चार बाबीचा समावेश होतो. त्यामध्ये सार्वमत दिसलं जाते, जनतेचं पुढाकार घेतला जाते, जे काही लोकांना आपण पुढे पाठवलं त्यांना परत बोलावलं जाते आणि निवडणुका होतात. ह्या चार बाबी स्वित्झर्लंडमध्ये किंवा प्रत्यक्ष लोकशाही देशांमध्ये केल्या जातात. अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, ही प्रतिनिधीमूलक असते. यामध्ये प्रतिनिधित्व दिलेलं असते, म्हणजे संसदेद्वारे असो किंवा अध्यक्षीय व्यवस्थे माध्यमातून असो, पण या ठिकाणी प्रतिनिधीमूलक असते. जनता आपल्या स्वतःचे जे आपले म्हणजे जनता स्वतः आपल्या प्रतिनिधींची निवड करून त्यांना शासन करण्यासाठी वर पाठवत असते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विधानसभेमध्ये प्रत्यक्षपणे लोकांना पाठवत असतो निवडून. तर आपण आपल्या जनतेला स्वतः निवडत असतो आणि ते निवडलेले लोक आपल्या बाजूने कायदे करण्याचं काम करतात, आपल्या बाजूने संविधानामध्ये भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, त्यांच्यासाठी कायदे करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले असतात. जनता प्रत्यक्षपणे सहभागी नसते. प्रत्यक्षपणे सहभागी नसल्यामुळे या लोकशाही व्यवस्थेला अप्रत्यक्ष असं म्हटलं जातं. लोकशाही संस्था व त्याच्या प्रक्रियांद्वारे शासन होते. लोकशाही संस्था म्हणजे आपल्याला माहिती आहे की इलेक्शन कमिशन असो, कॅग असो किंवा मग इतर आयोग असो, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्यवस्थित प्रक्रिया राबवून शासन केलं जातं. म्हणजे इलेक्शन कमिशन, UPSC वगैरे हे जे कमिशन आहे हे सुद्धा असतात आणि सरकार सुद्धा असते. या सर्वांच्या माध्यमातून अप्रत्यक्ष लोकशाही चालवली जाते. याचे सुद्धा दोन प्रकार पडतात. ते दोन प्रकार कोणते, पहिला प्रकार आहे अध्यक्षीय, जे आपल्याला अमेरिकेसारख्या देशामध्ये पाहायला भेटते, आणि दुसरी संसदीय पद्धती जे ब्रिटनमध्ये आहे आणि ज्याचं अनुकरण आपल्या भारत देशामध्ये सुद्धा केलेलं आहे. मित्रांनो, आपण 5 महत्वपूर्ण संकल्पना या ठिकाणी बघितलेल्या आहे. आता पुढील संकल्पना